30,000? मॅडम, मी म्हटलं तुम्ही एक बाई आहे, तुम्ही माझं मन समजून घेतात. अहो माझा नवरा गेला, त्याच्या माघारी त्याचे आईबाप आणि त्याचं पोरगं सोडून गेला. अहो मी ढोरावानी शेतात राबते हो, लाईट नाही म्हणून तुमच्या ऑफिसची हेल्पाटी करते, तरी तुम्ही माझं काम करीनात, वरून मला पैसे मागायलात. अहो बाई, कसं असतं, एवढी मोठी मोठी कामं करायची म्हटलं ना की थोडे पैसे भरावेच लागतात. आता काही जास्त रक्कम मी तुम्हाला काही बोलली नाही. हां, 30,000 रुपये भरा, आपण आजच्याच तुमचं काम करू. अहो तुम्हाला काहीच वाटत नाही का हो 30,000 भरा म्हणायला? ती काही छोटी मोठी रक्कम आहे का मॅडम? हां, हो एका बाईने समजून घ्यायचं हो. अहो तुमच्यापेक्षा ते गिधाडं बरे, ते मेल्यावर लचके तरी तोडतात, तुम्ही तर आमच्या जिवंतपणीच लचके तोडायला. अहो सरकार सगळ्या सवलती देतं आम्हाला, आमच्यापर्यंत तुम्ही पोहोचच देत नाही. सरकारकडून सुद्धा पैसे खाता ना आमच्याकडून सुद्धा पैसे खाता. पुढचं बोलू नका तुम्ही, तुम्हाला सांगितलंय ना तेवढं करा. अहो कधी स्वतःला बघितलंय का आरशात? कधी विचारलंय तुमच्या मुलाबाळांना? छातीवर हात ठेवून मन म्हणा माझी आई इमानदार आहे. अहो इमानदारीचं काहीतरी दिसतंय का तुमच्यात? अहो आमचे लेकरं बघा तुम्ही, आमचे लेकरं तेव्हाच म्हणतील आमची आई गुरं धोरावणी राबती शेतात, पण इमानदारीने काम करते, आणि तुम्ही